इंस्टाग्रामवर बनावट नोटा विक्री करणाऱ्या रील्सचा सध्या सुळसुळाट पाहायला मिळतोय। 1 लाख रुपयांना 5 ते 10 लाख बनावट नोटा मिळतील अशी ही जाहिरात आहे। नोटांची बंडलं दाखवून अनेक बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात केली गेली आहे। अधिक पैशांच्या हव्यासानं अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मराठीच नावं वापरली जात आहेत आणि मराठी लोकांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय। इंस्टाग्रामवरील अशा रील्सची पोलीस आता कधी दखल घेणार हा सवाल उपस्थित होतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, आता तरी पोलिसांच्या ही बाब लक्षात आलेली आहे का आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात काही सूत्र हलवली आहेत का? रिधी, या संदर्भात अजून कुठल्याही पद्धतीनं हालचाली ज्या त्या होताना पाहायला मिळत नाहीत। मात्र अतिशय गंभीर असणारी ही घटना आहे। इंस्टाग्रामवर तिनं बनावट नोटा विक्री करण्याचा धंदा कोणी सुरू केला असेल तो तात्काळ थांबवण्याची जबाबदारी जी आहे ती पोलिसांची आहे आणि त्या अनुषंगानं जे कोणी हे रील बनवत आहेत त्यांचा शोध घेण्याची गरज आहे। कारण यामध्ये अर्थातच मराठी नावं पाहायला मिळतात काही अकाउंटवरती, त्यामुळे मराठी लोकांना टार्गेट प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून दिसतोय का असाच शंका जी आहे ती या ठिकाणी येते। कारण महाराष्ट्रामध्ये अशा नोटा ज्या आहेत त्या खपवण्याचा प्रयत्न जो आहे तो अशा लोकांचा सुरू आहे का असा देखील या संशय जे मिळतो। त्यामुळे निश्चितच या अनुषंगाने आता पोलीस कशा पद्धतीने या लोकांचा शोध घेणार आहेत, ज्या बनावट नोटा बनत आहेत त्या नेमक्या कुठं बनत आहेत आणि अक्षरशः एखाद्या घरातील खोली भरेल एवढ्या बनावट नोटा ज्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। शिवाय प्रत्येक व्हिडिओमध्ये जो व्यक्ती आहे, अनेक व्यक्ती आहेत खरं तर, त्या रील मधून सांगतायत की अशा पद्धतीचे 1 लाख रुपये तुम्ही खऱ्या नोटा आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला 10 लाख रुपयाच्या खोट्या नोटा। अर्थातच ही गंभीर बाब आहे। जर अशा पद्धतीने जाहिरात होत असेल तर त्याला रोखण्याचं काम देखील जे आहे ते प्रशासनाचं आहे। जर महाराष्ट्राच्या बाहेरून असे काही गुन्हेगार जे आहेत ते नोटा खपवण्याचा धंदा सुरू करत असतील तर त्यांना तात्काळ थांबवण्याची गरज आहे। नेमकं हे रॅकेट कुठून सुरू झालेलं आहे, कुठून या नोटा बनत आहेत, कोण याच्या मागे आहे, हे अकाउंट नेमकी कोणी कोणी काढलेले आहेत याचा संपूर्ण तपास जो आहे तो होणं गरजेचं आहे। आणि अशा पद्धतीने नोटा ज्या आहेत त्या बाजारात येणार नाहीत याची खबरदारी देखील पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे। त्यामुळे निश्चितच या अनुषंगाने आता कशा पद्धतीनं पोलीस प्रशासन असू दे, शासन असू दे, काय प्रयत्न करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। रिती, अगदी धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।